नातं जोडीदाराशी. नातं म्हटलं की वेगवेगळी नाती आपल्या डोळ्यासमोर येतात. जसे आईची मुलीशी नाते, बहीण भावाचे नाते, वडील मुलाचे नाते, विद्यार्थ्यांचे शिक्षकांशी नाते, मैत्रीचे नाते वगैरे. ही सर्व नाती आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात आणि प्रत्येक नात्याचं स्वतंत्र महत्त्व असतं. पण ही सगळी नाती जगत असताना वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आपल्याला एका वेगळ्याच नात्याची ओढ लागते आणि ते नातं म्हणजे जोडीदाराशी नातं. विवाह बंधनात बांधले गेल्यानंतर जोडीदाराशी आपलं नातं तयार होतं. आपल्याला हे नातं हवं असतं एक सुरक्षितता म्हणून. शारीरिक पातळीवर सुरक्षितता हवी असतेच, पण मानसिक पातळीवर अधिक. पुरुष स्त्रियांच्या भावभावनांबद्दल आदर बाळगत असतील, सुखसमाधानासाठी दक्ष असतील आणि भावनिक नात्याने गुंतलेले असतील तर त्यांचे आपल्यावर प्रेम असे समीकरण आपण जोडतो. या गुंतागुंतीच्या आयुष्यात आपल्याला गरज असते ती योग्य जोडीदाराची. स्त्री आणि पुरुषाच्या नात्यात स्त्रीला सर्वात जास्त तडजोडी कराव्या लागतात. मानसिकरित्या खचलेल्या स्त्रीला गरज असते ती आपुलकीच्या शब्दांची. सहानुभूती ही स्त्रियांची नैसर्गिक भूक, भावनिक आसुसलेपण. जशी स्तुती हा स्त्रियांचा वीक पॉइंट, तशीच सहानुभूती ही त्यांची सायकोलॉजिकल डिमांड असते. जेव्हा स्त्रिया खूप ताणतणावात असतात तेव्हा जोडीदाराने संवाद साधावा, शेअरिंग करावं, अडचणी जाणून घ्याव्या ही स्त्रियांची आंतरिक नितांतता. सहानुभूती म्हणजे उपदेश व सल्ला नव्हे तर फक्त भावस्पर्शी आधार आणि आपुलकीचा संवाद स्त्रियांना हवा असतो. ऐकून घेणं ही एक कला आहे, मात्र बोलणं हा स्वभावधर्म आहे. स्त्रिया आपलं मन मोकळं करण्यासाठी बोलतात. म्हणजे बघा ना, पुरुष स्त्रियांच्या तुलनेत कमी बोलतात. गरज त्यांच्या बोलण्यामागील महत्त्वाची प्रेरणा असते. मोजकं, नेटकं आणि नेमकंच पुरुष बोलतात. पण स्त्रियांचं मात्र तसं नसतं. एकदा बोलायला सुरुवात झाली तर मी, माझा परिवार, माझे नातेवाईक, जुन्या मैत्रिणी, बालपण, भूतकाळ आणि वर्तमान काळानंतर येणारा भविष्यकाळ असे खूप मोठे विश्व त्यांच्या गप्पांमध्ये सामावलेले असते. गरजा, अपेक्षा आणि इच्छा, आकांक्षा व्यक्त करण्याची स्त्रियांना सवय, वेड नि ओढच असते म्हणा ना. आपण बोललेला एकूण एक शब्द पुरुषांनी ऐकावा आणि आपण म्हणतो तसेच त्यांनी करावे असा स्त्रियांचा आग्रह मुळीच नसतो. मात्र आपल्याला जे वाटतं ते निदान पुरुषांनी ऐकून घ्यावं आणि योग्य तितकं व शक्य तेवढं स्वीकारण्याचा समजूतदारपणा आणि आपुलकी दाखवावी एवढी त्यांची आंतरिक इच्छा. अर्थात काही अपवादात्मक बायकांना पुरुष म्हणजे त्यांच्या सेवेसाठी असणारे, त्यांचे शब्द झेलणारे, स्वयंविचारांचा अभाव असणारे, नमते घेणारे आणि त्यांचे म्हणणे ऐकणारे म्हणजे समजूतदारपणा दाखवणारे असे वाटतात. पण तसं वाटणं हेच विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. पण बहुसंख्य स्त्रियांना समजूतदारपणा हा प्रेमळपणा, सहानुभूती, काळजी, संवाद आणि प्रगल्भता ह्या दृष्टिकोनातून हवा असतो. समजून घेणारा, समजुतीने वागणारा आणि समजावून सांगणारा जोडीदार प्रत्येकीला आपल्या नात्यात असावा असे वाटते. हातात हात धरून चालणारं, नेहमी सोबत असणारं कुणीतरी हवं असतं. जसं डोळे पुसायला कुणीतरी असेल तर रुसायला बरं वाटतं, ऐकणारं कुणीतरी असेल तर मनातलं बोलायला बरं वाटतं, कौतुक करणारं कुणीतरी असेल तर थकेपर्यंत राबायला बरं वाटतं, सौंदर्यावर कटाक्ष टाकणारं कुणीतरी असेल तर नटायला बरं वाटतं. तसंच आपलं कुणीतरी असेल तर मरेपर्यंत जगायला बरं वाटतं. बायकांना मुळातच कौतुकाच्या शब्दांचे फार प्रेम नि आवड.
सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल आपलं कौतुक व्हावं असा त्यांचा अट्टाहास. स्त्रिया आपल्या दिसण्याबाबतीत सजग असतात, तसंच स्वयंपाक चांगला व्हावा यासाठी त्या जीवाचा आटापिटा करतात. आणि स्वतःच्या सौंदर्याबाबतीत किंवा आपण केलेल्या स्वयंपाकाला कुणी काही कौतुकास्पद शब्दांची पावती देत आहे का याची स्त्रिया कानात जीव ओतून वाट पाहत असतात. स्त्रियांना जोडीदाराने केलेली स्तुती आवडते नव्हे, तर त्यांची कायमस्वरूपी तशी अपेक्षाच असते. आपण केलेल्या कामाबद्दल जोडीदाराला जाणीव असणं आणि आपल्याला त्यासाठी प्रतिसाद मिळणं हेच स्त्रियांसाठी प्रेम असतं. आस्तेवाईक, सहानुभूती व सोशिकता दाखवणारा, काळजी घेणारा, मृदूनी मोकळीकेने वागणारा आणि नातं जपताना भावनिक पातळीवर समजून घेणारा असा मनकवडा जोडीदार आपल्याला मिळावा हीच असते प्रत्येक स्त्रीची अभिलाषा.